मशिदीच्या आतमध्ये नक्की काय असतं? तर आतून फक्त मोकळी जागा असते. कुठलाही फोटो, मूर्ती, शिल्प नसतं. कारण अल्लाह आपल्या सर्वांचा निर्माता हा निर्विकार आहे. त्याला कोणताही आकार नाही, रूप नाही, त्यामुळे त्याची मूर्तीही नाही. ही इस्लामची मान्यता आहे. मशिदीमध्ये कमालीचे पावित्र्य आणि शांतता राखली जाते. स्वच्छतेबाबत खूप काळजी घेतली जाते, कारण इस्लाममध्ये निर्मळता म्हणजे अर्धे इमान म्हटले गेलेले आहे. आत वजूखाना असतो, जिथे वजू करूनच नमाज सुरू होते. वजू म्हणजे पाण्याचा अपव्यय न करता कमीत कमी पाण्याने चेहरा आणि हातपाय धुणे. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालेले आहे की वजू केल्यामुळे माणसाचा मेंदू शांत राहतो. बऱ्याच मशिदीच्या वर मध्यभागी घुमट असतो. काही मशिदीवर मनोरे असतात. आत पश्चिम दिशेला मेहराब म्हणजे असा अंतर्वक्र खोलगट भाग असतो, कारण की पश्चिम दिशेला काबाग्रह असल्यामुळे तिकडे चेहरा करून सगळे मुसलमान नमाज पडतात. मध्ये एक मेंबर म्हणजे 3 पायऱ्याचा मंच असतो, ज्यावर उभे राहून धर्मगुरू प्रवचन करतात. आतील जागेत लांब चटया किंवा सतरंजा अंथरलेल्या असतात, ज्यावर रांगेत शिस्तबद्धपणे कसलाही भेद न करता लोक नमाज पडतात. अगदी झाडू मारणाराही पुढे उभे राहून इमामत करू शकतो, नमाज पढवू शकतो. गरीब श्रीमंत उच्च नीच असा कसलाही भेद नसतो. तसेच भारतातील प्राचीन मशिदी या अद्भुत वास्तुकलेचे प्रतीक आहेत. मशिदीचे स्तंभ, घुमट, मनोरे, दगडी बांधकाम, भिंतीवरील नकाशी यातून प्राचीन मुस्लिम शैली झळकते, ज्यातून भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडते.